नमस्कार, मी सुदान गंगावणे. पोस्ट मराठी डिजिटलमध्ये स्वागत आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे कल्याण 138 विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार जे आज 12वे गावामध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी आहेत. सकाळी 10:30 वाजता त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. आता तो जो प्रचार आहे तो 12वे गावापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. श्रावस्ती बुद्धविहारापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. मला एक सांगा, तुम्ही आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही आलेले आहेत. नेमके काय विषय आहेत? कारण तुम्ही दुसऱ्यांदा ही निवडणूक फेस करतायत. नेमके काय विषय आहेत? कारण कालच मुख्यमंत्र्याचं भाषण झालेलं आहे. त्या भाषणात त्यांनी विश्वनाथ चित्रपटाचा डायलॉग सांगितलेला आहे. नेमके काय विषय आहेत? नाही, विषय तर डेव्हलपमेंटचाच विषय आहेत. जे पूर्ण कल्याणचं डेव्हलपमेंट आहे, जी कामं आहेत ती कामं करणं हाच मुख्य उद्देश आहे. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, अनेक ब्रिजची निर्मिती अजून नव्याने करावी लागणार आहे. अनेक लोकांना करमणुकीचे साधनं असतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं रुक्मिणीबाई हॉस्पिटल हे का ताकद आहे, तर त्या जागेवरती एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल. ते आपण आता बांधलेलं पण आहे, गौरीपाडा इथंच येते आणि ते आता लवकरच चालू आहे. साधारणतः पुढच्या वर्षामध्ये त्याचं आपण ओपनिंग करणार आहोत. ह्या भागात आताच तुम्ही इथे बघत होतो, आपण जेव्हा ह्या विहारामध्ये बसलो होतो तर पाण्याचा प्रश्न इथे निघालेला होता. पाण्यासाठी स्वतंत्र धरण, कुशिवली धरण हे कल्याण डोंबिवली महापालिकेला मिळावं, ही मागणीसुद्धा मीच पहिल्यांदा केली होती. त्यामुळे अशा अनेक चांगल्या चांगल्या मागण्या. आणि आता तुम्ही बघत असाल तर स्मार्ट सिटी असू दे, MSRDC असू दे, MMRDC असू दे, नगरविकास निधी असेल किंवा माझा स्वतःचा निधी, असा 2040 करोडचे कामं सध्या कल्याण पश्चिम क्षेत्रामध्ये सुरू आहेत. आता त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, परंतु जेव्हा ती कामं पूर्ण होतील त्यावेळी त्याचे योग्य ते परिणाम सर्व जनतेला दिसून येतील. आणि जो शिंदे साहेबांनी काल डायलॉग मारला तो हाच मारला की पुन्हा सत्तेवर आलो तर तो जो 2000चा निधी आहे हा कितीही वाढू शकतो, अशा पद्धतीचे संकेत सुद्धा त्यांनी काल याच्यामध्ये दिलेले आहेत. कल्याणकरांचे विषय आहेत की आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळीकडे कामं सुरू आहेत, सगळं बरोबर आहे, पण वाहतुकीचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर पाणी टंचाईचा आहे. जर तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबिवली इन्क्लुडिंग केलेली आहे तर मग पाण्याचे मूलभूत प्रश्न आहेत. जसे आता तुम्ही सगळीकडे फिरतात, मी पण फिरतोय, तर पाण्याचा विषय का नाही पूर्ण होत? कारण तुमच्याकडे मोरबे धरण जेव्हा येत होतं, तुमची सत्ता होती इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, तेव्हा ते धरण तुमच्या हातातून गेलं. आता तुम्ही कुशवली धरणचं सांगतात. पाण्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे, त्याच्यावर तुम्ही काय बोलता? मोरबे धरण जेव्हा महापालिकेला घ्यायचं होतं त्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा होतो. मी तेव्हा नगरसेवक होतो, परंतु काही टेक्निकल बाबी आल्या आणि ते धरण आपल्या हातून नवी मुंबईला गेलं. त्यामुळे तिथून तेथपासून तर आतापर्यंत कोणीही या बाबतीत प्रयत्न केले नाही. पुढे गेलं ते कशामुळे गेलं असेल ते तुम्ही शोधून काढायचं आहे, कारण तुम्ही पत्रकार लोक आहेत, जनमानाचा आरसा आहेत तुम्ही, त्यामुळे तुम्ही ते जनतेसमोर. काँग्रेसचं सरकार होतं, गणेश नाईक इथे पालकमंत्री होते, जिल्ह्याच्या बाहेरच्या नेतृत्वामुळे गेले का? काय म्हणतो ते शोधून काढण्याचं काम आपलं आहे. आपण ते जरूर शोधून काढाल अशी मला आशा आहे आणि पब्लिक समोर मांडाल ते. पण तिथून हा प्रश्न तसाच हे होता. पुन्हा मी जेव्हा आता मी लोकप्रतिनिधी म्हणून ह्याच्यात आलो, तेव्हा पहिल्यांदा जर मी काय ह्या केल्या असतील तर हे पाण्याचा प्रश्न. आता सध्या मोहिलीला आपलं नवीन केंद्र चालू आहे आणि गौरीपाड्याला त्याचं हे म्हणजे आपण त्या सुद्धा वर्षभरामध्ये ते सुद्धा करतो आहे आणि त्याचबरोबर धरणाची मागणी करतो आहे. म्हणजे येणाऱ्या 50 वर्षाच्या काळामध्ये कितीही पब्लिकांनी, हे वाढतं शहर आहे आणि ह्या वाढत्या शहराला स्वतंत्र धरण असणं गरजेचं आहे. सर्व महापालिकांना धरण आहे, आपल्या महापालिकेला नाही, ही खंत होती. अनेक वेळेला शिंदे साहेबांजवळ ते बोलून दाखवलं होतं, परंतु ते तुम्ही बघत असाल तर पहिले त्याचं कुठल्याच मागणीचं रूपांतर म्हणजे पाठपुराव्याचं रूपांतर मागणीमध्ये होत नव्हतं. परंतु त्यांनी उठाव केल्यानंतर ह्या सर्व गोष्टी वेगाने होत आल्या आणि त्या पद्धतीने आता कामं चालू आहे. माझा मुद्दा आहे, मी जेव्हा डोंबिवलीच्या एका महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मुलाखत घेतली, रेल्वे समांतर रस्ता या कल्याण डोंबिवलीचा फार महत्त्वाचा विषय होता.
दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटलांनी तो विषय लावून धरला होता. मग लोकल लिडरशिप इथे कमी पडते का, की आता तो रस्ता आहे जसं मोरवे धरणाच्या बाबतीत झालं, आता तुम्ही सांगितलं कुशवली धरण, मग कुशवली धरण पण दुसऱ्या महानगरपालिकेने उडवून नेलं तर मग काय करणार? नाही, हे बघा, हे राजकारणाचा भाग असतो, तो भाग वेगळा आहे. पण मला वाटत नाही ह्या मागणीमध्ये कुठलं राजकारण होईल. कारण मी जी मागणी केली त्या मागणीला माननीय रवींद्र चव्हाण साहेब, राजू पाटील साहेब, गणपत गायकवाड शेठ पण होते तेव्हा, या सर्वांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता की आम्हाला ते धरण पाहिजे. राजू पाटलांनी पण तिथे ठामपणे, कारण ते पक्षाचे एकटेच आमदार होते त्यामुळे त्यांना तो बोलायला वेळ भेटला. त्यांनी सुद्धा ठामपणे हे केलं की आम्हाला स्वतंत्र धरण पाहिजे. काळू धरणाच्यासाठी आमची मागणी होती, पण काळू धरण होणार नाही याची पूर्ण, कारण तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. म्हणून मग आम्ही हे केलं की काळू धरण जर होत नसेल तर मग आम्हाला कुशिवली धरण जे आता 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल, ते धरण तरी कल्याण डोंबिवली महापालिकेला देऊन टाका, अशी आग्रही मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यात काय राजकारण होईल असं वाटत नाही. आणि झालंच तर मग आमचं नशीब फुटकं, दुसरं काय करणार. नाही, पाण्याच्या विषयावर तुम्ही सिरियस आहेत, कारण तुमच्या बऱ्याच चर्चेमध्ये मी ते ऐकलेलं आहे. मुद्दा आता कल्याण डोंबिवली स्टेशनच्या परिसराचा आहे की तिथे वाहतुकीचा खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. तर ते कसे तुम्ही टेकल करतायत? नाही, कारण आता स्टेशन वस्ती वाढते, तुम्ही पण तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, कल्याण डोंबिवलीच्या बाहेरचे जे गावं आहेत त्याचं शहरीकरण होत आहे, त्याचा इफेक्ट कल्याणवर पडतोय. कल्याण स्टेशनवरती त्याचा इफेक्ट पडतो, त्या परिसरावर पडतो. म्हणून ते स्मार्ट सिटीमध्ये आपण घेतलेलं आहे. स्मार्ट सिटीचं काम थोडं स्लो चालू होतं. आता तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आम्ही बदललेला आहे, अधिकारीसुद्धा बदललेले आहेत. आता नव्याने आलेले जे अधिकारी आहेत ते आणि नव्याने आलेला कॉन्ट्रॅक्टर हे जोराने का त्याचं काम चालू आहे. आता कसं आहे माहिती आहे का, थोडं काम चालू असलं तर थोडाफार त्रास लोकांना सहन करावा लागणार आहे. कारण जर चांगलं काहीतरी घ्यायचं असेल आपल्याला तर थोडा वाईटपणा त्यासाठी घ्यावा लागतो. ठीक आहे, आता लोक शिव्या देत आहेत आम्हाला की जिल्ह्यात नाव आहे, तो सगळ्यात हायएस्ट निधी तुम्ही आणलाय. नाही, ते मुख्यमंत्र्यांचा लाडका आमदार असल्यामुळे त्यांनी तर अजून दिला असता, पण मीच जास्त वेळ घेत नाही कारण प्रचाराचे आता मोजके 4 दिवस शिल्लक आहेत. आता तुम्ही बाकीचे विषय तुम्ही मांडलेले आहेत, पण इथून पुढे तुम्हाला लोकांना जसं तुम्ही सांगतायत तर तुम्ही नेमकं अजून वेगळं काय करणार आहेत कल्याणकरांसाठी? कारण हे ऐतिहासिक शहर आहे, दुर्गाडी देवी इथे आहे, छत्रपतींनी स्मारक इथे स्टँड बाय केलेले आहे. दुर्गाडी हा विषय आपण घेतलेला आहे. कधीही किल्ले दुर्गाडीला न भेटणारा पर्यटनाचा दर्जा, आणि त्याला आता जवळजवळ 12 करोड निधी आलेला आहे. टिटवाळाचं घेतलेलं आहे आपण, टिटवाळाला सुद्धा पर्यटनाचा दर्जा दिलेला आपण. आणि आता इथे सर्व माझे बौद्ध बांधव आहेत. तुम्हाला एक माहितीसाठी असेल की माता रमाईचा पुतळा हा मला असं माहिती पडलं की कुठेच नाही आहे. तो आपल्या कल्याणमध्ये करण्यासाठी शिंदे साहेबांकडे आग्रही मागणी, आणि त्यांनी पण ते आश्वासन दिलेलं की ती जागा दिली तर मी तो पुतळा तिथे हे करण्याचा प्रयत्न करेन. असे अनेक चांगले चांगले ज्या शहराला या नावलौकिकतेचं आहे अशा काही गोष्टी आहेत त्या करण्याचा मानस आहे. पण अजून डेव्हलपमेंटचेच विषय म्हणजे वॉटर मीटर, गटर हेच मागच्या काही वर्षामध्ये सॉल्व झाले नव्हते. त्याच्यावर मागच्या 5 वर्षात जास्त भर दिला. त्याचबरोबर हे सुद्धा विषय तेवढेच महत्त्वाचे असल्याकारणाने आणि लोकांचे जिव्हाळ्याचे असल्याकारणाने ह्या सुद्धा विषयांना आम्ही हात घातलेला आहे. असं बोलतायत की विश्वनाथ भोईर हे सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून येतील, कारण लोकसभेमध्ये इथे कपिल पाटलांना जे मतदान झालं होतं ते 1,05,000 समथिंग काहीतरी होतं, आणि बाळ्यामामा जे आता निवडून आलेले खासदार त्यांना 70-75,000 काहीतरी असं मतदान होतं. जे तुमच्या बाबतीत जे इंटरनल जे सुरू होतं, जे नाराज होते काही लोक तुमच्या महायुतीतले घटक पक्षातले, तर तुम्हाला काय वाटतंय? कसं जी डेव्हलपमेंट सुरुवात केली होती कल्याण पश्चिमची, ती डेव्हलपमेंट योग्य वाटल्यामुळे बरेचसे जे नाराज होते त्यांनी माघार घेत आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. ते तर तुम्ही आता जो काळ गेला त्याच्यामध्ये बघितलेला असेल. त्यामुळे सर्वच ते लोक ज्यांनी निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याची जी इच्छा व्यक्त केली होती त्या सर्वांनीच मला पाठिंबा दिलेला आहे, महायुतीला पाठिंबा दिला आहे.
आणि ही जनता जनार्दन आहे, हं. ही विश्वनाथ भोईरच्या पाठीमागे आणि महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला असं कळालं असेल का विश्वनाथ भोईरचा विजय जोरदारपणे होईल, ते मी सांगण्यापेक्षा हे आजूबाजूला जमलेले घोडा मैदान जवळ आहे ते त्या माझ्या तुम्हाला शुभेच्छा पुढच्या धन्यवाद. प्रचाराला. हे होते 138 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे जे उमेदवार आहेत, शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत, विश्वनाथ भोईर हे दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि आता त्यांनी काही शहराच्या विकासाबाबतीत काही आपल्याशी संवाद साधलेला आहे. थेट भेटमध्ये आपण पुढचे जे उमेदवार असतील त्यांच्याशी चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.